फोटो काढता. नमस्कार मित्रांनो, आज 1 जानेवारी 2021. सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही सर्व टीम इथे जे काही साप काल रेस्क्यू झाले होते आमच्याकडनं, तर ते रिलीज करण्यासाठी आलेलो आहे. आपण हा पाहू शकता, हा सर्व जंगलपट्टा आहे. साईडलाच पाणी वगैरे चांगलं वाहत आहे. आणि या निसर्गामध्ये मग त्यांचं जे खाद्य आहे, बेडूक म्हणा, उंदीर किंवा इतर सरडे, झाडा झुडपावरचे जे पक्षी आहेत, असं सर्व खाद्य त्यांना इथं मुबलक प्रमाणात मिळणार आहे. तर आपण आता जे काही 5-6 साप काल रेस्क्यू झाले होते, तर ते सर्व आपण इकडे रिलीजला आणलेले आहेत. आपण सर्वप्रथम जो साप आहे आपल्या मानवी वस्तीमध्ये आढळणारा सर्वात मोठा, ज्याला आपण धामण म्हणून ओळखतो किंवा रॅट स्नेक म्हणून ओळखला जातो, तर आपण सर्वप्रथम आता त्याला रिलीज करूया. कारण हा साप सगळ्यात स्पीडमध्ये पळणारा साप आहे. तर हा जो दामन साप आहे, हा काल रेस्क्यू केला होता जुनी सांगवी इथून. आता त्याला इथं आपण निसर्गात पहिला मुक्त करूया. याची लांबी साधारण आपल्याकडे 9 फुटापर्यंत आढळते. तोंडाकडे बारीक, मधला शरीराचा भाग जो असतो त्याचा जाड राहतो, आणि शेपटीकडचा पण भाग जो आहे तो निमुळता आणि लांबलचक पातळ असतो एकदम. आणि याच्या लोकांच्या मध्ये गैरसमज की याच्या शेपटीला काटा वगैरे असतो, तर आपण पाहू शकता याच्यात काटा वगैरे काहीच नाही आहे. शेपटी मारते किंवा गाईचं वगैरे दूध पिते, तर असं काहीच नाही मित्रांनो. हे सर्व काही आहे, हे सर्व गैरसमज आहेत माणसाच्या मनावरले, की त्यांनी ते काढून टाकावे. आणि या प्राण्यांना आपल्या ज्या काही आपण घुसखोरी केली आहे ज्या जंगल भागांमध्ये म्हणा किंवा शेती भागांमध्ये, तर हे त्यांचं पहिल्यापासून तिथं वास्तव्य आहे, तर त्यांना तिथं त्यांच्या वास्तव्यामध्ये मुक्तपणे फिरून द्यावं. तर मित्रांनो, आता आपण पहिला साप रिलीज केलेला आहे तो म्हणजे दामन. त्याला आपण रॅट स्नेक म्हणून सुद्धा ओळखतो. मानवी वस्तीमध्ये बऱ्याच प्रमाणात सापडणारा हा साप आहे. दिसायला जरी भरपूर मोठा असला तरी हा 1 नंबरचा भित्रा साप आहे. त्यामुळे त्याला थोडी जरी चाहूल लागली तर हा पळ काढायला पाहतो. जसं आत्ता आपण पाहिलं की त्यांनी बाईट न करता फक्त पळण्याला जास्ती महत्त्व दिलं, आणि सोडल्यावरती लगेच स्पीडमध्ये पळून सुद्धा गेला आहे. चला मित्रांनो, आपण मानवी वस्तीत आढळणारा दुसरा साप जो आहे, ज्याला आपण तस्कर म्हणून ओळखतो, तस्कर किंवा ट्रिंकेट, या सापाला आपण आता इथे रिलीज करूया. डायरेक्ट रिलीज करा, प्लीज आपण पाहू शकता अर्ध्या अंगावरती याची डिझाईन दिसते, आणि अर्ध शरीर जे आहे याचं, तर ते पूर्णपणे प्लेन राहते. तर हा आपल्या वस्तीच्या आसपास आहे, जी साधारण 4 ते 4.5 फुटापर्यंतची लांबीचे हा साप आपल्याकडे सापडतात. तर हे आपल्या घरामध्ये किंवा घराच्या जवळपास जी काही अडचण ठेवली असेल त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे आढळून येतात. कारण यांचं जे खाद्य आहे, आपल्या घरामध्ये आढळणारे जे छोट्या साईजचे, लहान साईजचे जे उंदीर आहेत, तर ते उंदीर खाण्यासाठी हा साप शक्यतो आपल्या मानवी वस्तीमध्ये अधिक प्रमाणात आढळत असतो. चालायला अगदी सावकाश चालतो, पण थंडीच्या दिवसात जर चिडला, जास्ती गारठा वगैरे त्याला जाणवला, तर चिडचिड करतात आणि आपल्याला बाईट करण्याचा प्रयत्न करत असतात. तसा हा साप एकदम शांत स्वभावाचा आहे. अगदी स्लोमध्ये पळायला पाहतो. त्याच्यासमोर जर हालचाल झाली
तर तो बाईटची पोझिशन घेऊ शकतो. हे चावण्याची पोझिशन घेतो. तर मित्रांनो, आता आपण हा जो दुसरा साप आहे तस्कर जातीचा किंवा ट्रिंकेट, त्याला आपण इथं निसर्गामध्ये रिलीज केलेला आहे. लोक म्हणतात की पाण्यात राहणारा साप, पाण्यात राहणारा साप, ज्याला आपण विरोळा म्हणून ओळखतो, किंवा पानदिवड, धोंड्या किंवा दिवड, या वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा हा साप चेकर्ड किलबॅक ह्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. तर हा साप जो आहे हा आपल्या घराजवळ आढळणारे जे नदी नाले आहेत किंवा गटारं आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात राहत असतो. एकदम शांत स्वभावाचा साप, पण तरी देखील जर ह्याला स्पर्श केला, आपण पकडण्याचा प्रयत्न केला, तर अगदी कडकडून चावा घेणार आणि कंटिन्यू तुम्हाला हा साप बाईट करू शकतो. याच्या अंगावरती आपण चेक्स पाहू शकतो. या चेक्सवरनं हा साप ओळखला जातो. याला जर धोका जाणवला तर हा या मानेचा भाग जो आहे आपल्या नागाप्रमाणे थोडासा पसरट करत असतो आणि मान उचलूनच हा पळण्याचा प्रयत्न करतो. पण जर कोणी त्याला बळच पकडण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न केला तर कडकडून चावा घेत असतो. आणि विशेष म्हणजे हा घाण पाण्यामध्ये राहणारा साप आहे. पाहू शकता तुम्ही याच्या अंगावरती सगळे चेक्स दिसत आहेत. इकडे जे ओढा वाटतो त्या ओढ्याला आपण याला रिलीज करूया. नॉनस्टॉप चालू ठेवूया. चला तर मित्रांनो, आता आपण 3 साप तर रिलीज केलेले आहेत. पहिला रॅट स्नेक दामन सोडलेले आहे, त्याच्यानंतर तस्कर जातीचा बिनविषारी एक साप सोडलेला आहे, आणि आत्ता जो सोडला आपण तो चेकर्ड किलबॅक. तर याच्यानंतर आपल्याकडे आता राहिले आहेत ते मानवी वस्तीमध्ये आढळणारे जे विषारी साप आहेत, नाग आणि घोनस. तर हे 2 साप आपल्याकडे राहिले, तर त्यांना आपण या भागामध्ये रिलीज करूया. नागाविषयी काय आपल्याला जास्ती माहिती सांगण्याची काय आवश्यकता नाही, कारण नागाविषयी लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात माहिती, कारण चित्रपटांनी आणि मालिकांनी नागाला भरपूर फेमस केलेला आहे. फक्त त्यातले पण गैरसमज काय केला आहे की हा साप जो आहे हा बदला घ्यायला तुमच्या मागं पळतो वगैरे. तसं काही नाही मित्रांनो. स्वभावाला रागीट जरी असला हा साप, तरीसुद्धा स्वरक्षणासाठी तो घाबरून तुमच्यासमोर फणा काढून उभा राहतो, आणि जेव्हा तुमची हालचाल पूर्णपणे मंदावते, थांबते, तेव्हा तो त्याचा फण खाली ठेवून पळ काढायला बघतो. मानवी वस्तीमध्ये जे आढळणारे मोठ्या प्रमाणात जे जाड मोठ्या साईजचे उंदीर किंवा घुशी असतील, तर ते खाण्याचं काम किंवा त्यांना संपवण्याचं काम, त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम हे या विषारी सापांकडे असतं. कारण मानवी वस्तीमध्ये बऱ्याच प्रमाणात हे जे उंदीर किंवा घुशी आहेत, यांच्याकडनं निसर्गाला बरंचसं नुकसान होत असतं. तर त्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी खास एक निसर्गाकडनं यांना ही विषरूपी त्यांना एक देण मिळाली आहे, की जेणेकरून ते त्यांचं जे विष आहे, जे वेनम आहे, ते त्या
प्राण्याच्या शरीरामध्ये दंश करून सोडतात आणि ज्यावेळेस त्याला भूल चढेल तर त्यावेळेस मग त्याला ते भूल चढल्यानंतर खायला सुरुवात करतात. विशेष म्हणजे कसं की ह्या सापाचं जर ह्याचं खाद्याच्या व्यतिरिक्त कुठला प्राणी त्याच्यासमोर आला तर हा फणा काढून उभा राहतो आणि समोरच्या त्या प्राण्यास म्हणजे त्या व्यक्तीला म्हणा किंवा कुठल्याही मोठ्या जनावराला म्हणा एक जोरदार फुसकारा काढून किंवा फण आपटून त्याला सावध करतो किंवा पळून बाजूला जाण्याचं एक रिक्वेस्ट असते त्याची. चला याला पण आपण इथं थोडंसं दुसऱ्या बाजूला रिलीज करूया. तर मित्रांनो आता आपण हा जो चौथा साप आहे तो ह्या निसर्गामध्ये रिलीज केलेला आहे, ज्याला आपण नाग म्हणून किंवा कोब्रा म्हणून ओळखतो. तर आता एक शेवटचा साप आपल्याकडे राहिलेला आहे, ज्याला आपण रस्सल वायपर किंवा घोणस म्हणून ओळखतो. हा साप नागापेक्षा अधिक विषारी असून आता आपण आवाज ऐकू शकता याच्यामध्ये. एखाद्या कुकरच्या शिट्टीप्रमाणे हा जोरदार आवाज काढून आपल्याला अलर्ट करत असतो. दिसायला अजगराप्रमाणे तसंही हा शांत स्वभावाचा आहे, पण ह्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर सेकंदाचा 3 भाग याचा बाईटचा स्पीड आहे. कारण बऱ्याच वेळा आम्ही ज्यावेळेस साप रेस्क्यूला गेलो तर त्या भागातली जी काही अतिउत्साही जी मित्रमंडळी बसलेली असतात तर ते आम्ही गेल्यावर ते आम्हाला सांगतात आम्ही शेपटाकडनं त्याला पकडण्याचा प्रयत्न करणार होतो. तर मित्रांनो असं कधीच शेपटाकडनं त्याला उचलण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका. आमच्याकडं जी आमची हत्यारं असतात त्याच्यामुळं आम्ही सेफ असतो, पण तुम्ही डायरेक्ट जर त्याला शेपटीकडनं उचलण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न कराल तर हा साप जरी पूर्ण साईज वाढलेला असेल म्हणजे 6 फुटापर्यंत याची साईज वाढत असते आणि पूर्ण 6 फुटाचा जरी साईज वाढलेली असेल आणि तुमच्यापासून ह्याचं हेड जरी 6 फुटावर असेल आणि तुम्ही त्याच्यापासून 8 ते 9 फुटावर लांब असेल आणि शेपटी पकडण्याचा जरी प्रयत्न केलात तर तो झटक्यात तुमच्या बॅकला एका सेकंदामध्ये मागे बाईट देऊ शकतो. कारण हा दिसायला जरी सुस्त आणि अजगराप्रमाणे दिसला तरीसुद्धा याचा बाईटचा स्पीड अगदी सेकंदाचा आहे. एका सेकंदामध्ये तुम्हाला हा बॅकला सुद्धा 8 फुटापर्यंत आरामशीर बाईट देऊ शकतो. कारण हा स्वतः मी अनुभव घेतलेला आहे. आता बऱ्याच काही जणांचा अनुभव नसेल सुद्धा, पण मी स्वतः 2 वेळा अनुभव घेतलेला याचा. एकदा 6 फुटावरचा घेतला आणि एकदा
8 फुटावर अगदी माझ्या बुटाच्या जवळ अगदी 1-2 इंचापर्यंत त्याचा बाईट बसलेला होता. तर मित्रांनो, फक्त या सापापासून सावध राहत जा. अजिबात त्याला पकडण्याचा किंवा हात लावण्याचा प्रयत्न करू नका. अतिशय जोरदार झटका देऊन हा आपलं अख्खं शरीर उचलून फेकू शकतो तुमच्या जवळ आणि बाईट करू शकतो. आता साधारण याची लांबी 4 फुटाच्या आसपास आहे. 6 फुटापर्यंत याची लांबी वाढू शकते. तर मित्रांनो, हा जो 5वा साप आहे तो सुद्धा आज आपण या निसर्गामध्ये मुक्त केलेला आहे. तर मित्रांनो, आज आमची संपूर्ण टीम ज्यांनी आम्ही साप रेस्क्यू केले होते सर्वजण इथं आहोत. उमेश धस, जे पिंपळे सौदागरमधनं सर्प रेस्क्यूचं काम पाहतात. प्रवीण पवार आहेत, जे जुनी सांगलीमध्ये सर्परक्षणाचं काम पाहतात. आकाश चांदणे आहेत, यांचं काम औंध भागामध्ये चालतं. तसेच कॅमेरामन अनिकेत निर्मळ आहेत, यांचंसुद्धा काम जे आहे रेस्क्यूचं ते औंध भागातनं चालतं. तर मित्रांनो, वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेमार्फत आम्ही हे काम पाहतो. जर आपल्याला आपल्या भागात असे काही वन्य प्राणी जखमी किंवा नकळत आलेले आढळले तर आपण आमच्या संस्थेकडे संपर्क करू शकता. आमच्या संस्थेचा संपर्क क्रमांक आहे 8657267925. तर मित्रांनो, आजची सुरुवात झाली होती माझी. पहिला साप मी रेस्क्यू केला होता गवत्या. त्याला लगेच नदीकाठावरती रिलीज केला. थोडीशी जखम होती, जखमेवरती थोडाफार औषध उपचार करून आम्ही त्याला नदी तीरावरती मुक्त केलेलं आहे. आणि आता हे जे रात्री आम्ही पकडलेले साप होते त्यांनासुद्धा निसर्गामध्ये मुक्त करायला आलो होतं. आता ते आपल्यासमोर सर्व मुक्त केलेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. पुन्हा आपण भेटूया आपल्या नवीन रेस्क्यू सोबत. जे काही नवीन वन्य प्राणी रेस्क्यू केले असतील, साप रेस्क्यू केले असतील, तर त्याची माहिती घेऊन आपण लवकरच भेटूयात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.